नमस्कार. आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. तर आजचा आपला विषय आहे मेडिकल फील्ड. आता आपण बरेचदा त्याला हेल्थ केअर म्हणण्याऐवजी किंवा आरोग्य विभाग म्हणण्याऐवजी त्याला मेडिकल म्हणून संबोधतो आणि हे म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिल्यांदा जे येतं ते म्हणजे एम-बी-बी-एस आणि एम-बी-बी-एस साठी लागणारी परीक्षा म्हणजे नीट. तर आपण जाणून घेऊया मेडिकलमध्ये किंवा आरोग्य क्षेत्रात आपल्याकरता करिअरच्या कुठल्या कुठल्या विविध संधी उपलब्ध आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की मेडिकल किंवा हेल्थ केअर या क्षेत्रातील विविध डिग्री किंवा डिप्लोमा मिळवण्याकरता आपल्याला नीट नावाची जी परीक्षा असते परीक्षा द्यायला लागतं. त्याच्याबद्दल थोडंसं एक स्टॅटिस्टिक आपण समजून घेऊया. हे स्ट्रॅटेजिक तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्याकरता सांगतोय. 2026 मध्ये जवळपास 25 लाख विद्यार्थी भारतातनं नीट परीक्षा देतील असं अपेक्षित आहे. 2026 साली साधारणतः 22 लाख पॉईंट 22 लाख 70,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यापैकी 22 लाख 9,000 लोक या परीक्षेला बसलेत आणि 12 लाखच्या वर जी पासिंग क्रायटेरिया आहे ते विद्यार्थी कन्सिडर करता 12 लाखच्या वर एवढे विद्यार्थी याच्यामध्ये पास झालेत. आता जर तुम्ही हा जर रेशो बघितला तर भारतामध्ये टोटल एमबीबीएसच्या सीट आहेत जवळपास 1.25 लाख. त्यातला जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि प्रायव्हेट असे दोन्ही कॉलेजेस मिळून जवळपास 11 लाख सीट्स अवेलेबल आहेत. त्याच्याला अर्ध्या अधिक ह्या प्रायव्हेट कॉलेजेसच्या आहेत. तर ही झाली या एमबीबीएस कोर्सेस करता भारतभरात वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये असलेली स्पर्धा. तर तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल. तुम्हाला कुठे यायचं आहे. 650च्या आसपास जर स्कोर असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीला जनरल कॅटेगरीला ऍडमिशन मिळण्याची शक्यता आहे. तर तुमचं ते टार्गेट असलं पाहिजे. तर याही व्यतिरिक्त आपण काय अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहेत हे पुढच्या 2 मिनिटात समजून घेऊया. तर असंच एक करिअर जे तुम्हाला कर्नलची रँक देऊ शकतं एमबीबीएस करून किंवा मेडिकलची डिग्री करून आणि या नीटच्या परीक्षा बेसिस वरतीच हे बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसतं. तर तुम्ही जर प्रात्यक्षिक प्रत्यक्षात जर बघितलं तर एमबीबीएस केल्यानंतर 4.5 वर्षानंतर तुम्ही जनरली एखादं वर्ष कुठेतरी प्रॅक्टिस करता. त्याच्यानंतर बरेच जण पीजी करण्याचा विचार करतात कारण बऱ्याच जणांचा असा समज आहे की एमबीबीएस ला नुसतं फार मोठं करिअर नाहीये. तर पीजी साठी साधारणतः 3-3.5 वर्ष प्रिपरेशन हे सगळं बघता. असं केलं तर 8 वर्ष 8 ते 9 वर्षाचा कालावधी आपण 12वी नंतर मेडिकल फील्डमध्ये यूजी प्लस पीजी याच्यामध्ये ॲव्हरेज इन्व्हेस्ट करतो. आता एवढा जर वेळ इन्व्हेस्ट केला आणि जर तुम्ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला असेल तर भरपूर काही फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट पण होतं, पैसे पण भरपूर त्याच्यात इन्व्हेस्ट होतात, वेळ पण इन्व्हेस्ट होतो आणि त्याच्यानंतर तुमचं मग करिअर सुरू होतं. परंतु दुसरं एक याच्यामध्ये ऑप्शन आहे. आता हे ऑप्शन काय तर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजे भारतीय सैन्यासाठी किंवा सैन्याचे जे परिवार आहेत यांच्यासाठी ट्रीटमेंट करणारे हे अग्रगण्य हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जातं. हे कॉलेज आहे पुण्याला. आता याच्यामध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत हे जर बघितलं तर याच्यामध्ये एमबीबीएस पण आहे, नर्सिंग पण आहे. आता हे पण खरंच खूप चांगलं अल्टरनेटिव्ह करिअर होऊ शकते आणि याला ऍडमिशन नीट वरतीच मिळतं. याला स्टाफ नर्स आणि रँक असतं कर्नल. सो मॅन और वुमन इन युनिफॉर्म मुलींसाठी एक खूप चांगली संधी आहे. तर याच्या जर बघितल्या तर बीएससी नर्सिंग आहे, पोस्ट बेसिक नर्सिंग आहे, एमएससी नर्सिंग आहे किंवा आपण सध्या अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी नंतरच्या कोर्सेसचाच विचार करू तर एवढे सगळे कोर्सेस याच्यामध्ये सगळे अवेलेबल आहेत आणि यांना कर्नलची रँक मिळतं आणि जर तुम्ही जोपर्यंत पास व्हाल डिग्री पुढच्या 4 वर्षांनी तोपर्यंत याची बेसिक सॅलरी म्हणजे अगदी 1.5 लाखापासून याचा पगार सुरू होईल आणि तुम्ही
तुमची सर्व्हिस ॲज अ कर्नल आणि तसे त्याचे प्रमोशन्स पण आहेत पुढे. कर्नल म्हणून तुम्हाला रँक मिळेल जरी तुम्ही नर्सिंग कोर्स केला तरी, आणि महिन्याला 1.5 लाख आणि भारतीय सैन्याच्या सेवेत. आणि कदाचित मला वाटतं हे एकमेव असं करिअर आहे की ज्याला पेन्शन आहे. ठीक आहे. तर पुढचं करिअर सिक्युअर आहे. तुम्हाला तेही करायचं नसेल तर MBBS पण इथे अवेलेबल आहे या कोर्सेसमध्ये. आर्म फोर्सेसच्या मुलांसाठी इथं सीट्स रिझर्वड आहेत. बाकीच्यांना जर नीटचा जे जनरल कॅटेगरीचा स्कोअर सांगितला, हे जर बघितलं तर जवळपास इथं 145 सीट्स इथे रिझर्वड आहेत. त्याच्यात 30 सीट्स या मुलींसाठी आहेत. तर ह्या पण याचं कॅटेगरिकेशन या पद्धतीने आहे. जर सैन्यात कोणी असेल तर त्यांच्या मुला-मुलींनी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज इथलं विचार केला पाहिजे. अल्टरनेटिव्ह करिअर जर ऑप्शन बी तुमच्याकडे असलं पाहिजे. नाही झालं तर काय MBBSला तर बरेचसे मग प्रायव्हेट कॉलेज ऑप्ट करतात. परंतु ते करण्याऐवजी हेही एक चांगलं ऑप्शन तुमच्याकरता मुलींकरता पर्टिक्युलरली नर्सिंगचं असू शकतं. त्याच्यानंतर सगळ्यांकरता पॅरामेडिकल बऱ्याचदा आता तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही डॉक्टरकडे आपण जेव्हा जाता तर डॉक्टरचं काम हे, जर मी टोटल हेल्थ केअर किंवा तुम्ही आजारी पडण्यापासून ठीक होण्यापर्यंतची ही जर सायकल कन्सिडर केली, समजा याला 100 तास लागले, त्याच्यातलं डॉक्टरचं काम हे 10 ते 15 तासाचं असतं. इवन तुमचं ऑपरेशन सर्जरी झाली असेल तरी बाकीचं काम हे इतर मॅनपॉवर की इतर डिपार्टमेंट करत असतात. जसं की पॅथॉलॉजी आहे जिथे तुमचे इन्व्हेस्टिगेशन होतात, ब्लड रिपोर्ट होतात. रेडिओलॉजी आहे जिथे तुमचे फोटो काढले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. MRI असू द्यात, एक्सरे असू द्यात. हे हे मशीन चालवणारी किंवा दुरुस्त करणारी एक दुसरी करिअर ऑप्शन असतं. तर पॅथॉलॉजी तर हे खूपच चॅलेंजिंग करिअर आहे. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विषयात जर हे की तुम्ही BSc, MSc, PhD केली तरीही करू शकता, किंवा PG, MD इन पॅथॉलॉजी पण बरेच जण करतात. तसे अल्टरनेटिव्ह करिअर नॉन मेडिकल म्हणजे तुम्ही अगदी मायक्रो किंवा बायोकेमिस्ट्री असे करिअर करून BSc, MSc आणि PhD करून पण तुम्हाला अशा पॅथॉलॉजी लॅब सुरू करता येतात. आणि तिथं तुमचा व्यवसाय पण सुरू करू शकता. तसेच अल्टरनेटिव्ह करिअर म्हणजे त्याला पॅरामेडिक म्हटलं जाते. तर मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, आता हे एवढे सगळे इन्स्ट्रुमेंट आलेत. म्हणजे जसं की तुम्ही बघताय गाडीला पहिल्यांदा अॅनालॉग मीटर होतं जिथं काटा आणि आकडे दिसायचे, आता तिथं डिजिटल आकडे दिसत आहेत. तसे मेडिकलचे पण सगळे डिव्हाइसेस आता डिजिटल व्हायला लागलेत. म्हणजे हे करिअरचं कॉम्बिनेशन कसं आहे पॅरामेडिकचं आजच्या युगातलं, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि बाकी सगळे मशीन, असं ही बायोमेडिकलचं पण करिअर याच्यामध्ये अवेलेबल आहे. किंवा पॅरामेडिक म्हणजे सपोर्ट स्टाफ जो असतो, असे सपोर्ट स्टाफ करता बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी असा पण कोर्स अवेलेबल आहे. हा फक्त AFMC लाच आहे असं नाही, हा सगळीकडे आहे. तर हे तुम्ही अल्टरनेटिव्ह करिअर ऑप्शन म्हणून करू शकता. बऱ्यापैकी लोकांना याबद्दल माहिती. मग त्याच्यात पॅरामेडिक मध्ये आणखी सुपर स्पेशलायझेशन पण आहेत. जसं की हार्ट, कार्डियाक, न्यूरल असे स्पेशलिस्ट असतात. तसे याच्यामध्ये पण लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजी, एक्सरे वाला किंवा MRI याचं स्पेशलायझेशन, रेडिओथेरपी म्हणजे कॅन्सर नंतर जे थेरपी देतं हा डॉक्टर देत नाही, तर हा याचा स्पेशलाइज व्यक्ती असतो पॅरामेडिकल झालेला, तो रेडिओ टेक्निशियन, रेडिओथेरपी टेक्निशियन कॅन्सरच्या पेशंटना. हार्टच्या ज्या काही स्पेसिफिक ट्रीटमेंट असतात, काही प्रोसिजर असतात, ते ऑपरेट करण्याकरता जो व्यक्ती काम करतो तो असतो कार्डिओ टेक्निशियन, न्यूरो टेक्निशियन, ब्लड ट्रान्सफ्युजन, परफ्युजन, ऑप्टोमेट्री, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, असे वेगवेगळे अलाइड कोर्सेस याच्यामध्ये असतात. आणि याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन 50% मार्क मिळवलेले पाहिजेत. आणि हेही एक खूप चांगले करिअर होऊ शकतात. किंबहुना तुम्ही स्वतःचं सेंटर पण याच्यामध्ये सुरू करू शकता. तुमची स्वतःची लॅब, तुमचं स्वतःचं रेडिओलॉजी सेंटर, एक्सरे सेंटर, MRI सेंटर, असं स्वतंत्ररित्या काही त्याच्यासाठी लागणाऱ्या परमिशन नंतर तुम्हाला सुरू करता येतं.
तर सगळ्यात चांगला जो आहे तो पॅथॉलॉजी. आपण मेडिकल फील्डमध्येच काम करतोय, पण BSc MSc करून पण हा आपल्याला पॅथॉलॉजी लॅब सुरू करता येईल, असं हे एक चांगलं क्षेत्र आहे. तर आपण याच्यामधले जे अल्टरनेटिव्ह करिअर आहेत, म्हणजे MBBS, BAMS, BHMS, BUMS, याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठले कोर्सेस माहिती असले पाहिजे, ज्या कोर्सेसमध्ये सुद्धा अगदी खूप चांगलं करिअर बनू शकतं. तर आपण जाऊया परत या वेबसाईटला nqr.gov.in. याच्यामध्ये गेल्यानंतर आपण याच्यामधनं सिलेक्ट करूया हेल्थकेअर करिअर. या हेल्थकेअरमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये जवळपास 117 पेक्षा अधिक करिअर ऑप्शन अवेलेबल आहेत. आता बऱ्याचदा आपल्याला हे माहितीच नसतं. आपल्याला वाटतं की MBBS किंवा हे जे मेडिकल डिग्रीज आहे, BMS, BHMS, BUMS, ह्याच याच्यामधल्या करिअर ऑप्शन आहेत. परंतु जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ऍक्च्युअल डॉक्टरचं काम हे 20% असतं आणि बाकीचे हे सगळे सपोर्ट करणारी जी लोक असतात. जसं आता तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलात तर प्रत्येक कॅन्सर पेशंटला डायटिशियनकडे पाठवलं जातं. त्या पेशंटने काय खायचं काय नाही खायचं अशा मोठ्या आजाराच्या केसमध्ये अशा डायटिशियनकडे पाठवल्या जातं. आणि इथं बघितलं तर हा जो कोर्स आहे 900 तासाचा कोर्स आहे डायटिशियनचा फक्त. ऑब्विसली तुम्ही MSc डायटिशियन वगैरे करून पण तो करू शकता, BSc MSc. परंतु तुम्हाला याच्या मार्फत पण हा कोर्स करता येतो. त्यानंतर पंचकर्म 1470 तासाचा हा कोर्स आहे. हे जर बघितलं, पंचकर्म आजकाल खूप वाढीला लागले. म्हणजे अं, जर हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये गेलं तर त्याच्यातली एक महत्वाची ट्रीटमेंट आहे पंचकर्मा. तर तुम्हाला हे पंचकर्माचं सेंटर सुरू करता येईल 2-3 डॉक्टरांच्या अटॅच करून. म्हणजे 10 डॉक्टरांकडनं तुमच्या जर तुम्ही अटॅचमेंट केली तर 10 डॉक्टरांकडून एका पंचकर्म सेंटरवरती पेशंट्स येऊ शकतात. आता तुम्हाला याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं असेल तर तुम्हाला एक सेंटर दाखवतो मी पुण्याचं. आणि बऱ्याचदा आपण त्याला त्या दृष्टीने घेत नाही. तर आत्ममंथन, आता मला याची काही मार्केटिंग नाही करायची, पण एक पंचकर्मा सेंटर कुठल्या लेवलला जाऊ शकतं हे जर बघितलं तुम्ही, तर हे आत्ममंथन म्हणजे एकदम पूर्ण बॉडीला ट्रीट करतं. पंचकर्मा ट्रीटमेंट, नॅचरोपॅथी ट्रीटमेंट अशा, आणि वेलनेस पॅकेज आजारी लोकांसाठी नाही, तर आजारी पडू नये म्हणून कुठले कुठले पॅकेजेस बघा. स्पा लाईफ, मास्टर क्लीन्स, वेट बॅलन्स, असे वेगवेगळे पॅकेज आहेत आणि यांच्या किमती लाखात आहेत. म्हणजे हे करिअर करून काही सेकंडरी आहेत किंवा याच्यातनं काही फारसे मोठे ऑप्शन नाहीत असं काही नाही. तर असे सेंटर्स पण लोकांनी उभारलेत, आजूबाजूला दिसत आहेत तुम्हाला. तुम्ही जर बघितलं तर या पंचकर्मा टेक्निशियनला हे सेंटर मात्र सुरू करता येईल. तसंच डायटिशियन आहे, इन्फेक्शन कंट्रोल आहे, हे सगळी लोक हॉस्पिटलमध्ये नोईंगली काम करत असतात. आपल्याला फक्त डॉक्टरांशी इंटरॅक्शन करायला लागतं, त्यामुळे आपल्याला डॉक्टर माहिती पडतो. पण हे जर बघितले त्याच्यात जवळपास तुम्ही जे आकडा जर बघितला तर 117 टाईपचे वेगवेगळे करिअर आहेत मेडिकल फील्डमध्ये. जसे की ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, ऑर्गन ट्रान्सप्लांट, एखादी किडनी ट्रान्सप्लांट करतो, एखादं लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर नावाची एक स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे 780 तासाचं. किंवा डायबिटीजच्या लोकांसाठी काही स्पेसिफिक ट्रीटमेंट असतात, कार्डिओलॉजीच्या याच्यासाठी असतात, डायलिसिस जे करतं त्याचे टेक्निशियन असतात. तर असे हे जर बघितले तुम्ही तर खूप सारे 117च्या वर याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह करिअर आहे. जसे की नेफ्रॉलॉजी आणि रेनल केअर, फक्त 90 तासाचा कोर्स आहे. हे तुमची कुठल्या डिग्री सोबत, आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, लेवल्स आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या लेवल्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. 1 ते 8 लेवल आहेत आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये. तर ह्या लेवल्स आपण पुढच्या याच्यामध्ये, रेडिओथेरपी इक्विपमेंट मेंटेनन्स, इवन रेमॅटॉलॉजी इक्विपमेंट जे असतात, अशा या वेगवेगळ्या जर बघितलं तर हे सगळे लोक मिळून हॉस्पिटल चालत असतं. फक्त डॉक्टर किंवा फक्त मेडिकल, मेडिकल शॉप यांच्या भरोश्यावर हे हॉस्पिटल चालत नाही. या सगळ्यांनी मिळून हे हॉस्पिटल चालत असतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला हे एवढे सगळे 117च्या वर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर मला वाटतं मेडिकलला ज्यांना जायचं आहे त्यांनी प्रत्येकाने हे ऑप्शन एक्सप्लोअर केले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. त्याला काही प्रश्न असला तर त्या प्रश्नाचे उत्तरं मिळवले पाहिजेत.
आणि त्याचं समाधान झाल्यानंतरच तुम्ही करिअर चूज केलं पाहिजे. असंच एक पुढं 2 मिनिटात सांगतो पुढच्या. BNYS बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी इन योगिक सायन्स हा 5.5 वर्षाचा कोर्स आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचं हॉस्पिटल त्याच्यानंतर सुरू करू शकतं. बऱ्याचशा ठिकाणी नीटच्या बेसिसवरती जे ऍडमिशन होतं आणि काही ठिकाणी याची एंट्रन्स पण लागत नाही. म्हणजे उगाच ट्युशनमध्ये पैसे घालवल्यापेक्षा तुम्ही हा 5.5 वर्षाचा कोर्स केला. जसं मी आत्ममंथन तुम्हाला हे सेंटर दाखवलं, या सेंटर प्रमाणे तुम्हाला स्वतःचं एक वेलनेस सेंटर सुरू करता येईल किंवा नॅचरोपॅथीने तुम्हाला त्या पेशंटच्या ट्रीटमेंट पण करता येईल. भारतात त्याच्या जसं 4 सेंटर, त्याच्यापैकी एक NIN नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी भारत सरकारचं इन्स्टिट्यूट आहे. आणि इथे जाऊन तुम्ही व्हिजिट करून या कोर्सबद्दल माहिती करून घेऊ शकता. आणि त्यांचं मेडिकल कॉलेज पण यावर्षी कदाचित सुरू होत आहे, जिथं BNYS हा 5.5 वर्षाचा कोर्स. आणि हे कोर्स फक्त तुमचा काही हजार रुपयात 5 वर्षाचा कोर्स कम्प्लीट होईल, कारण सरकारी असल्यामुळे त्याची फीस फार राहणार नाही. तर असेही ऑप्शन तुम्ही एक्सप्लोअर केले पाहिजे. त्यांची वेबसाईट मी तुम्हाला इथं ओपन करून दाखवतो. ती NIN पुणे असं जर टाईप केलं तर तुम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी हे भारत सरकारचं सेंटर आहे. आणि याचं मोठं कॅम्पस तयार झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि लवकरच याचं लोकार्पण होऊन याच्यामध्ये कोर्सेस BNYS सारखी कोर्सेस सुरू होतील. तर अशा अनेक प्रकारचे अल्टरनेटिव्ह करिअर सुद्धा मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया याच्या एंट्रन्स कशा द्यायच्या, याच्या ऍडमिशन करता चांगली कॉलेजेस कुठकुठली आहेत किंवा चांगली विद्यापीठं कुठली आहेत. आणि हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊयात. चला तर मग आजच्या करता थांबूया इथे. तुम्हाला सगळे अपडेट जर मिळवायचे असतील तर ह्या यूट्यूब चॅनलला करिअर्स अनलॉक याला सबस्क्राईब करा. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच यांच्यामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्याशी शेअर करा, फॉरवर्ड करा. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया. संपर्काकरता ईमेल ID आणि इतर डिटेल्स पुढच्या स्लाइडवरती मी शेअर करतो.